नमस्कार मंडळी, आज आपण शिल्लक राहिलेल्या भाताची मस्त अशी नाश्ता रेसिपी बनवतोय। फार वेळी काय होतं की घरामध्ये जास्त प्रमाणात भात शिल्लक राहिला तर आपण खाऊन खाऊन किती खाणार, म्हणजे फोडणीचा भात बनवला गरम करून खाल्लं तरीही तो शिल्लक राहिला, तर अशा वेळी हा नाश्ता नक्कीच बनवून पहा। तर इथे मी 2 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आपल्याला छान असे खिसून घ्यायचे आहेत, मॅश करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये रात्रीचा शिल्लक भात 1 वाटी टाकून घ्यायचा। सोबतच जो आपण बटाटा मॅश करून घेतलेला होता तो बटाटा देखील यामध्ये टाकून घ्यायचं। थोडंसं पाणी टाकायचं आणि मेन म्हणजे इथं अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। मी रवा टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर तुम्ही इथं अर्धी वाटी रवा नक्कीच टाका आणि त्यानंतर मिक्सरमध्ये असं फिरवून घ्या। फिरवून घेतल्यानंतर हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे। त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचं। हिरवी मिरची बारीक चिरून टाकून घ्यायची। थोडीशी चिरलेली कोथिंबीर, चिरलेला कढीपत्ता टाकून घ्यायचा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचे आहे आणि सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। आता मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा इनो टाकून घेत आहे। तुम्ही त्याऐवजी खाण्याचा सोडा देखील टाकून घेऊ शकता। हे टाकल्यामुळे मिश्रण छान अगदी जाळीदार बनतं, फ्लफी बनतं। तर इथे मी 1 चमचा इनो टाकून घेतलेला आहे। आता छान असं मिक्स करून घेऊयात। मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचा आहे। पॅनला थोडंसं तेल लावून व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलेलं होतं त्याचे छोटे छोटे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं मोठं एकच पॅनकेक बनवू शकता किंवा अशा पद्धतीने छोटे छोटे केक बनवून घेऊ शकता पॅनकेक। तर इथे मी जवळजवळ 3 पॅनकेक यावरती बनवून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम अजून मी लोच ठेवलेली आहे, मोठी केलेली नाही। पूर्ण पॅनकेक टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की हे मिश्रण दाटसर आहे आणि जसजसं आपण ह्याला भाजून घेतो तसतसं तुम्हाला वाटेल की हे मिश्रणला पाणी जास्त सुटत आहे, पण तसं काही सुद्धा होत नाही। छान असं हे पॅनकेक निघतात। 4 ते 5 मिनिटांनंतर यांना फ्लिप करून घ्यायचं आहे। त्यांच्या कडा ऑटोमॅटिक सुटतात, त्यावेळेस त्यांना फ्लिप करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने देखील छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर फक्त 7 ते 8 मिनिटात आपले हे पॅनकेक बनवून तयार झालेले आहेत। काढून घेऊयात आणि याच पद्धतीने सगळे बनवून घेऊयात। चवीला अगदी भन्नाट लागतात, बटाटा टाकल्यामुळे मस्त रुचकर लागतात। तुम्ही टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की हे शिळ्या भातापासून बनवलेले आहात। घरातले सगळेजण मागून मागून खातील। तर नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की